आम्ही गावातून निघालो आणि एका छोट्याशा ठिकाणी म्हणजे तिसंगी कॉलेज 20 मिनिटाची ट्रिप होती. तिसंगीमध्ये एक कॉलेज आहे, जिथे आमच्या गुरुचा दाखला आम्हाला काढायचा होता म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट आणि ते लिव्हिंग सर्टिफिकेट काढण्यासाठी आम्ही दोघेजण गेलो अपने होतो गाँव बाईकवरून. में झीलों से हो मस्तपैकी एन्जॉय करत गेलो होतो भाग्य कारण तू मी घरात बसून कंटाळलो होतो. म्हटलं सवार चल थोडंसं जाऊन येऊ बीच. तर हा आहे भुईबावडा घाट म्हणजे करोळ घाटाच्या अपोझिटचा घाट. भुईबावडा घाट जिथे जबरदस्त सीनरी म्हणू शकतो आपण ग्रीन सीनरी, सगळा डोंगर माता, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि त्याच्यामधून कोसळणारे धबधबे. जबरदस्त व्ह्यू आपण बघून अगदी मन प्रसन्न होईल. 20 मिनिटं लागतात फक्त आपल्याला त्या घाटामध्ये खाली जाऊन थोडंसं वर येण्यासाठी. सगळे बघल तिकडे हिरवळ, हिरवळ, हिरवळ. आता हिवाळ्याच्या दिवसात तरी सगळ्यात बेस्ट व्ह्यू असतो कारण ढग पूर्ण खाली जंगलात गेलेले असतात आणि हा कोकणामध्ये पोहोचणारा आणखी एक रस्ता आहे. तर गगनबावड्यातून 2 जे फाटे जातात, त्याच्या पलीकडच्या एक करुळघाट जातो मेन हायवे आणि एक दुसरा म्हणजे भुईबोडा घाट. भरपूर सारे धबधबे एक सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळाले आणि जबरदस्त होता घाट. घाट बघत असताना थोडं सेंट्रलाइज तुम्ही येता आणि तिथे यू शेपचा टर्न आहे. त्याच्या जस्ट खाली तुम्ही ज्यावेळी चालत जाता पायरीवरून, तर तिथं मेन ह्या घाटाचं सौंदर्य लपलेलं आहे. ते म्हणजे इथला हिडन स्पॉट. हा स्पॉट कुणी कधी बनवला हे आम्हाला माहीत नाही. हे कोण बघितलेलं नाही. पण आम्हाला हे फक्त मॅपमध्ये दिसलं होतं एक छोटंसं घर तिथे आणि थोडासा डोंगर. आता इथं तुम्ही गेल्यानंतर इथं गेल्यानंतर तुम्ही महाबळेश्वर किंवा बरेचसे तुम्ही ज्यावेळी बघता पिक्चरमध्ये किंवा ह्याच्यामध्ये, सेम तसं तुम्हाला तिथे बघायला भेटेल. थोड्याशा पायऱ्या खाली आय एम स्पीचलेस. सगळा थकवा निघून गेला आणि पायऱ्या चढून परत आम्ही वर आलो. बराच वेळ थांबायची एवढी इच्छा होती, पण आमची थोडी कामं होती त्यामुळे आम्ही परत परत राईड करत आम्ही घाटातून वर आलो. तर परत बघा थोडंसं फास्टमध्ये घेतलेला घाट पूर्ण 10 मिनिटंच लागतात वर यायला. अगदी सुंदर पद्धतीने तो घाट आहे. कधी गेलात तर नक्की व्हिजिट देऊन या. सुरुवातीला तुम्ही जो धबधबा बघितला, सगळ्यात मोठा धबधबा, तो इथे अगदी जवळच आहे. जात्या वेळी किंवा येत्या वेळी तुम्ही बघून जाऊ शकता. अगदी सुंदर आहे कारण रस्त्यावरच त्याचं पाणी पडतं. अगदी जबरदस्त. तर ही होती आमची एक शॉर्ट ट्रिप. थोडंसं आमच्या कामानिमित्त आम्ही गेलो होतो आणि ती आम्ही थोडासा घाट मात्र फिरून आलो. मस्त होती ती. गुरुमुळे मला तो घाट बघता आला, भुईपावडा घाट. पण जाता-जाता आम्ही ते कटवाडा खाल्ला. दिसेलच तुम्हाला त्या चौकामध्ये मिळणारा कटवडा. अगदी जबरदस्त कटवडा आहे.